सर्वांना माझा सलाम वालेकुम। माझं नाव शब्बीर हुसेन शेख। मी पत्रकार, संपादक आणि मुस्लिम अल्पसंख्याक समिती संस्थापक अध्यक्ष आणि एक जागृत मुस्लिम समाज नागरिक। लाईव्ह येण्यापलीकडचे कारण असे आहे की मी पत्रकार, संपादक या नात्याने लाईव्ह आलो नसून मी फक्त आणि फक्त मुस्लिम अल्पसंख्याक समिती संस्थापक अध्यक्ष आणि एक जागृत समाज मुस्लिम नागरिक या नात्याने लाईव्ह आलो आहे। आणि मला फक्त माझ्या मुस्लिम समाजातील नागरिकांना आव्हान करायचं आहे म्हणून मी लाईव्ह आलो आहे। मागे एका महाराजाने उघड असंविधानिक रीतीने आमचे मोहम्मद पैगंबर साहेब यांचा अपमान केला। त्यानंतर अपमान करणारे एक साधारण व्यक्ती त्यांची पाठराखण राज्याचे मुख्यमंत्री यांनी केली। पण जे जे भारतीय नागरिक आहेत, भारतीय तत्त्वाचे नागरिक आहेत, मुस्लिम समाज नागरिक, त्यांची कोट्यावधीमध्ये संख्या आहे। त्यांचा कुणीच विचार केला नाही का ते मोहम्मद पैगंबर साहेबांचा जो अपमान झाला त्यामुळे अश्रुधारेने रडत आहेत। त्यांना सहारा देण्यासाठी कोणीच आलं नाही आणि कोणी असं आव्हानही केलं नाही की कोणीही आपल्या भारतीय नागरिकाचं असं उघड अपमान करू नये, त्यांच्या धर्माचा अपमान करू नये असं कोणीच सांगितलं नाही। पण मात्र एक अपमान करणाऱ्याचं रक्षण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। हे मी माझ्या मुस्लिम बांधवांच्या लक्षात आणून देण्यासाठी आलो आहे। राहिली गोष्ट पुढची, त्यानंतर एका विधायकाने असं सांगितलं, आम्ही मुस्लिम समाज नागरिकांना मस्जिदमध्ये घुसून मारण्यासाठीही थांबणार नाही। ते झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फक्त आपल्या समाजाची मते जास्तीत जास्त गोळा करून निवडून येण्यासाठी मुस्लिम समाज नागरिकांना खाली दाखवून त्यांच्या धार्मिक भावना दुखवून मतदान घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि निवडून येऊन आपली सत्ता परत स्थापन करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे। मागे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांनी असं सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर 24 तारखेला निकाल समोर आल्या 23 तारखेचा निकाल समोर आल्यानंतर 24 तारखेला आम्ही मस्जिदीवरचे भोंगे खाली उतरू। त्यानंतर परत तेच छटाक विधायक साहेब नितेश राणे यांनी असं सांगितलं की राज ठाकरे साहेब 24 तारखेला भोंगे उतरवतील की नाही उतरवतील, पण आम्ही आमची सत्ता आल्यानंतर 23 तारखेलाच मस्जिदवरचे आजानचे भोंगे खाली उतरू। त्यांनी त्यांचं कार्य केलं, त्यांना सत्ता पाहिजे, त्यांना निवडणूकमध्ये निवडून यायचं आहे, ते त्यांचं 100% कार्य करत आहे। मी त्यांचा विरोधी नाही, ते त्यांचं कार्य करत आहेत। मात्र मी मुस्लिम समाज नागरिक आहे म्हणून त्यांचं बोलणं मला खूप वाईट लागलं, माझ्या काळजास रुतलं आणि मला खूप वाईट वाटलं की माझ्या समाजाचा कोणी इतका उघड अपमान करतो आणि मी बोलका बावला असताना, समाजामध्ये जागरूकता निर्माण करणारा बावला असताना, जर मी माझ्या समाजाच्याच फक्त नागरिकांना जर जागृत करू शकलो नाही आणि त्यांना हे लक्षात आणून दिलं नाही तर मग मी कुठला मुस्लिम समाज नागरिक। म्हणून मी मुस्लिम समाज नागरिकांना आव्हान करण्यासाठी आलो आहे। मी हे सुद्धा सांगण्यासाठी आलो नाही की त्यांनी कुठल्या उमेदवाराला मतदान करावे। मला फक्त एवढंच सांगायचं आहे मुस्लिम समाज नागरिकांना की जे उघड आम्ही भारतीय नागरिक तत्त्वाचे नागरिक असताना, संविधानामध्ये आमचा समावेश असताना आमचा असंविधानिक रीतीने अपमान केला जातो, आमच्यावर असंविधानिक रीतीने कार्य केले जातात आणि आम्हालाच नाव ठेवून, आमचं मरण करून, आमच्या धार्मिक भावना दुखवून फक्त सत्तेचा लाभ घेण्यासाठी आमच्यावर अन्यायकारक कार्य केलं जातं आणि आमचा अपमान केला जातो। तर मला माझ्या मुस्लिम बांधवांना एवढंच सांगायचं आहे की त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुराण शरीफमध्ये असं लिहिलेलं आहे
कि मेरे और मेरे नबी के खिलाफ तुम अगर कहीं एक हुर्फ एक अल्फाज अगर सुन लो तो मैं तुम पे कुफ्र साबित कर दूंगा. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही आमच्या धर्माचा अपमान करणाऱ्याचं उघड रक्तपात करू शकत नाही. कारण की ह्या देशात संविधान जिवंत आहे. तो काळ वेगळा होता. मात्र आम्ही धर्माचा नियम विसरू शकत नाही. म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी जो आमचा अपमान केला आणि आम्हाला त्यांचा बदला घ्यायची वेळ आली आहे. तर ती वेळ अशी आहे की ही जी विधानसभा निवडणूक लागलेली आहे, त्या विधानसभा निवडणूकमध्ये आम्ही ज्यांनी आमचा अपमान केला, आमच्या पैगंबरचा अपमान केला, आमच्या धर्मगुरूचा अपमान केला, आमचा अपमान केला, आम्हाला मस्जिदमध्ये घुसून मारण्याची गोष्ट केली, ज्यांनी आमच्या मस्जिदवरची भोंगी उतरवण्याची गोष्ट केली, आम्ही त्यांना मुळीच मतदान करणार नाही आणि आमचा बदला घेणार आणि अल्लाला तोंड दाखवणार. हेच कार्य आम्हाला करायचं आहे आणि हेच आव्हान करण्यासाठी मी आलो आहे की मुस्लिम समाज नागरिकाने आपल्या धार्मिक पुस्तकामध्ये नियमानुसार कुठल्याही एकाही उमेदवाराला एकही मतदान देऊ नये ज्याने आमचा अपमान केला. हे मला आव्हान करायचं आहे आणि आपल्या विचारातला, आपल्या विचार संकल्पनेतला असा उमेदवार जो आमचा मान सन्मानही करणार नाही, मात्र आमचा धर्माचा आणि आमचा अपमान करणार नाही, अशाच उमेदवाराला आपण मतदान करावे. हे माझं आव्हान आहे. सलाम अलैकुम.